मध्ये हा फॉर्म्युला जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवलात तर या फॉर्म्युल्यावरचे तुम्हाला सर्व प्रॉब्लेम इझिली सॉल्व करता येतील. तर हा डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू व्ही इक्वल्स टू u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह यू, हे फर्स्ट मेथड आहे हा फॉर्म्युला लक्षात ठेवण्याची. आणि सेकंड मेथड जी आहे बघा, सेकंड मेथड तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे, मी ज्या पद्धतीने सांगतोय त्या पद्धतीने लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. यू ला काय म्हणा, फर्स्ट फंक्शन म्हणा, आणि व्ही ला काय म्हणा, सेकंड फंक्शन म्हणा. यू म्हणजे काय, फर्स्ट फंक्शन, व्ही म्हणजे काय, सेकंड फंक्शन. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटू सेकंड फंक्शन, राईट. तर ह्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटू सेकंड फंक्शन असं जर असेल, समजा दोन फंक्शन दिलेले असतील आणि त्या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशनचं जर साइन असेल आणि त्यांचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा असेल, dy बाय dx आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर काय करावं लागेल, फर्स्ट फंक्शन u म्हणजे काय, फर्स्ट फंक्शन, फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. ही आहे सेकंड मेथड फॉर्म्युला लक्षात ठेवण्याची. तुम्हाला जी मेथड इझी आणि सोपी वाटते त्या मेथडने तुम्ही हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. या फॉर्म्युल्यावरचे आपण काही एक्झाम्पल